नमस्कार, मी मोनिका बानाई दैनिक देशदूत डिजिटल कट्ट्यात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। 8 मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिन हा जागतिक स्तरावर सगळीकडेच साजरा केला जातो। समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी त्यांचं कर्तृत्व ठामपणे सिद्ध केलेलं आहे। जसे शिक्षण असो, समाजकारण असो, न्यायव्यवस्था असो, राजकारण असो, कला क्षेत्र असो किंवा कौटुंबिक नियोजन असो, इथे प्रत्येक ठिकाणी आमूलाग्र असं योगदान महिलांनी दिलेलं आहे त्यांचं। 8 मार्च खरं तर हा केवळ सण नाही आहे, तर हा एक महिलांचा समान हक्क, सन्मान आणि सशक्तीकरणासाठीचा एक प्रेरणादायी दिवस आहे। आणि या प्रेरणादायी दिवसासाठी आज आपण विशेष पाहुण्यांना इथे आमंत्रित केलं आहे। त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे काही संघर्ष केला आहे किंवा जो काही अनुभव त्यांच्या पाठीशी आहे, तो अनुभव कसा आहे, कसा घेतला, कसा त्याला सामोरे गेले, याचा एक अनुभव आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। पहिले तर आपले जे पाहुणे आहेत त्यांचा आपण परिचय देऊ। वृषाली महाजन मॅडम बिल्डर आहेत। आज ज्या क्षेत्रात पुरुष मंडळी जास्त ठामपणे काम करतात, त्या क्षेत्रात अगदी ठामपणे मॅडमही काम करतात। दुसऱ्या आहेत आदिती पानसे ताई, ह्या कला क्षेत्रात आहे आणि कथक नृत्यांगना आहेत। आज आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। तुम्हा दोघींना पहिले जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा। ज्यावेळेला तुम्ही ह्या क्षेत्रात पदार्पण केलं, हा प्रवास कसा होता, याच्यातले अनुभव कसे होते, संघर्ष कसा होता, थोडक्यात तुम्ही आम्हाला सांगाल का? मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस मी ॲक्च्युली IT बॅकग्राऊंडची आहे। कम्प्युटर्सचं माझं सगळं एज्युकेशन आहे। मग लग्नानंतर माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला आता आपला एवढा मोठा बिझनेस आहे, तो याच्यातलाच कुठला तरी पार्ट तू सुरू कर, तू थोडासा तू शिक आणि पुढे जाऊन त्याच्यामध्ये तुला इंटरेस्ट वाटला तर तू कंटिन्यू कर। तर मग मी त्यांना विचारलं की मी नेमकी करू काय, कारण मला काहीच येत नाही रिअल इस्टेटमधलं। मग त्यांनी सांगितलं की मार्केटिंगपासून सुरू कर। सो मी थोडं कॉलिंग करणं, मग साईट व्हिजिट करणं, या गोष्टींना सुरुवात केली। मग हळूहळू जसं जसं पुढे जात गेले तसं तसं लोकांचे काही क्वेश्चन्स असतात की काही पण असो रिलेटेड टू फ्लॅट, रिलेटेड टू डील, कुठले पण, मग ते क्वेश्चन्स त्यांचं सगळं व्यवस्थित आन्सर्स देणं, सॅटिस्फॅक्शन मिळणं कस्टमरला, या गोष्टींकडे लक्ष देत गेले। आणि तसं मग हळूहळू एक 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 गोष्टी बघते। आता सेल्स बघते, मार्केटिंग बघते, थोडंफार HR डिपार्टमेंट बघते कंपनीचं। अच्छा, थोडं मी बघते। तर तू काय सांगू शकशील? जसं तुम्ही माझ्या इंट्रोमध्ये सांगितलं, मी कथक नृत्यांगना आहे, त्याच्यामुळे ह्या फील्डमध्ये जाणं सोपं किंवा अवघड असं काही नव्हतं। मी खूप नॅचरली त्या फ्लोमध्ये ह्याच्यात आले, बिकॉज माझी आई, माझी गुरु रेखाताई नाडगौडा, त्यामुळे माझ्यावर गर्भसंस्कार झाल्यासारखाच होता। सो आय डोंट रिमेंबर, मला आठवत नाही की मी कधी डान्स करायला सुरुवात केली। बहुतेक मी बोलायलाच धादिंदिंदा लागले असं मला वाटतं। अर्थात तुम्ही ज्यावेळेस या नवीन क्षेत्रात आलात, हा अगदीच नवीन होता। तुम्ही IT क्षेत्र आणि एकदम हे क्षेत्र, बिल्डर क्षेत्र किंवा कन्स्ट्रक्शन क्षेत्र, तुम्ही स्वतःमध्ये काय इम्प्रूव्ह केलं की जेणेकरून ह्या क्षेत्रात आपण छानपैकी करू शकतो? अच्छा, इम्प्रूव्हमेंट म्हटली तर मी खूपच झिरो होते। मी जसं सांगितलं की मला स्क्वेअर फीट किती असतात किंवा तुम्हाला एक जी टाईल आहे ती किती बाय कितीची आहे हे सुद्धा मला माहिती नव्हतं। मग त्या सगळ्या गोष्टी शिकण्यापासून मी सुरुवात केली। मग त्याच्यानंतर कस्टमरला साईटवरती घेऊन जाणं, तर त्यांना तिकडचं सगळं एक्सप्लेन करणं, हे पण शिकले। नंतर मग मी क्रीडामध्ये पण जॉईन झाले। क्रीडामध्ये मी कोऑर्डिनेटर म्हणून बरेच वर्ष काम केलं। मग तिकडच्या ज्या लेडीज असतात, बिल्डर लॉबीमधल्या लेडीज, त्यांच्यासोबत काम केलं, त्यांना बऱ्याचशा गोष्टी पण सांगितल्या। हे असं रिअल इस्टेटमध्ये सगळं पुढे जात गेले। ताई, आज तू या क्षेत्रात काम करते, तर सगळ्यात मोठं तुझ्यासाठी आव्हान काय होतं? सगळ्यात मोठं आव्हान माझ्यासाठी होतं आहे आणि कायमस्वरूपी राहणार। आणि मला असं वाटतं की तुमच्याकडे जेव्हा आव्हान असतं तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त काम करता, कारण तुम्हाला कायमच स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी एक धडपड करत राहायला लागते। माझं सगळ्यात मोठं आव्हान कायम हे आहे की रेखाताईचं नाव इतकं मोठं आहे आणि तो तिचा वारसा जो मला पुढे चालवायचा आहे, त्याला कुठेही धक्का नाही लागला पाहिजे। रेखाताईंनी सुरू
0 to 100 केलं. हो. मी सुरूच 1001ला केलं. त्याच्यामुळे माझा स्ट्रगलच सुरू 1001ला झालाय. माझ्याकडे शून्यनी सुरुवातच नाही झाली. त्यामुळे मी कायमच स्ट्रगल करत आले. मी आजही स्ट्रगलच करते. आणि मला असं वाटतं याचा अर्थ की की जेव्हा तो वारसा तुम्हाला मिळाला घेऊन जायचा असतो ना, जसं मी एकदा एकांशी बोलताना सांगितलं होतं की समोरच्याला बघताना मुकुट खूप छान दिसतो, पण ज्याच्या डोक्यावर तो मुकुट आहे त्याला माहिती आहे तो किती टोचत असतो. आपल्या यशामागे प्रेरणास्थान कोण आहे? माझ्यासाठी माझे सासरे रवी महाजन. रवी महाजन. ओके. त्यांनी पण 0 पासूनच सुरू करून आज ते इथपर्यंत आहेत. आणि ते नेहमीच मला एन्करेज करतात, सपोर्ट करतात. मी घरी बसले तर ते मला म्हणतात की तू ऑफिसला जा. त्याच्यामुळे ते नेहमीच प्रेरणास्थान असतील. अर्थात ताई, मला माहिती आहे तुझं प्रेरणास्थान, पण तरी तुझ्या तोंडून ऐकायचं. माझं प्रेरणास्थान कायमच माझी आई होती. पण माझ्या आईच्या बरोबरीने म्हणजे आईकडनं मी शिकले. आणि काम कसं करायचं हे जसं मी माझ्या आईकडून शिकले, तसं डान्सची एक ग्रेस आहे ती मला कायम माझ्या मोठ्या बहिणीबद्दल वाटली. की म्हणजे तिचा डान्स, तिची ग्रेस, तिचे अँगल्स, ह्याचं मला कायम खूप फॅसिनेशन होतं की मला ताईसारखं नाचायचं आहे. सो तिला बघत 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 मी खूप गोष्टी हे केल्या. आणि लग्नानंतर मला असं वाटतं की खूप गोष्टी ज्या बदलतात त्यातली एक गोष्ट आहे की जसं त्या म्हणाल्या की यांचे सासरे, तसं माझ्या सासूबाई आणि माझा नवरा पण. की माझ्या सासूबाई पण की ठीक आहे तुझं आत्ता काम आहे, तू खूप बिझी आहेस, तू खूप दमती आहेस, कारण हा सगळा फिजिकल आहे ना. नाचायचं म्हणजे तुम्ही हेड टू टो दमता. हो. आणि कोरिओग्राफीच्या वेळेस तर तुम्ही डोक्याने पण दमलेले असता, प्लस शरीराने. तर त्यांचं असं असतं की घर, मुलगी सगळं माझ्यावर सोड आणि तू फक्त काम कर. आणि माझ्या नवऱ्याचं पण हेच असतं की जेव्हा तुझं काम आहे, युअर वर्क शुड बी युअर प्रायोरिटी. सो तेव्हा घरातलं काही नाही, मुलीचं नाही, अभ्यास नाही, परीक्षा नाही. आत्ता कीर्तिकला मंदिराचा सुवर्णमहोत्सवी वर्ष झालं. ज्या दिवशी इनॉग्रेशन होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मुलीचा बोर्डाचा पहिला पेपर होता. आणि मी आदल्या दिवशी परफॉर्म केलं बिकॉज माझ्या घरच्यांनी कम्प्लिटली ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. आणि आय एम रिअली थँकफुल. आणि मला असं वाटतं की ही पण एक महिला म्हणून खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा फॅमिली सपोर्ट. डेफिनेटली. ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला प्रेशरमध्ये काम करतोय, आजकाल लोक प्रेशरमध्ये काम करताना खूप प्रेशराईज होता, हँडल होत नाही प्रेशर, त्याच्यावर तुम्ही दोघींनी कशी मात केली आहे? प्रेशर म्हणजे मला सगळीकडनं सपोर्ट आहे म्हणजे, आणि हेल्पिंग हँड्स खूप आहेत. तर ॲज सच असं खूप प्रेशर असं कधी नाही आलं आहे मला. पण जर आलं असेल तरी पण मदत मागावी लोकांकडे, जे आपल्याला सपोर्ट करू शकतात, हेल्प करू शकतात, त्यांच्याकडनंच मी मदत घेतली. तू काय सांग? मला असं वाटतं म्हणजे आय एम सॉरी, मला एज आणि असं नाही म्हणायचं आहे काही, पण आमची जी जनरेशन आहे ना, ज्याला हे मिलेनियर्स म्हणतात, आय थिंक आम्ही जन्मालाच प्रेशरमध्ये आलो. आम्हाला सवय प्रेशर हँडल करायची. वी आर नॉट लाईक दिस जनरेशन की थोडंसं काही झालं की डिप्रेशन आलं, एन्झायटी आली, आता हे घेता येत नाहीये. नाही, प्रेशर ही गोष्ट मी मगाशी म्हणलं तसं की जेवढं तुम्हाला प्रेशर येईल तेवढं तुम्हाला स्वतःला प्रूफ करायला एक पुश मिळतो, क्वालिटी वर्क मिळतो, पुशच मिळतो ना की माझ्या मागे काहीतरी लागलंय, तो मला ते काम करायचंच आहे. सो मला असं वाटतं समटाइम्स, नॉट एव्हरी टाइम, बट समटाइम प्रेशर इज गुड. म्हणजे मी अंडर प्रेशर खूप चांगलं काम करते. मला तर येतच नाही. हा, हे पण महत्वाचं. अगदी नाईस लोड घेतला की नाही येत ते. मग इझी राहिलं की इझी होतं, सगळं इझी होतं. महिला सशक्तीकरणासाठी समाजाने आणि कुटुंबाने कोणती भूमिका बजावली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे प्रत्येक लेडीचा. तो खूप इम्पॉर्टंट आहे आता. म्हणजे जसं आमच्या जनरेशनच्या ज्या झाल्यात की त्यांना वर्क पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, तसं त्यांनी लाईफ आणि हेल्थ या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. त्यांनी त्यांच्या मुलांसोबत पण चांगला टाईम द्यायला पाहिजे, घरच्यांसोबत पण द्यायला पाहिजे, त्यांच्या वर्कला पण जस्टिफाय केलं पाहिजे, आणि सोबत स्वतःला सुद्धा व्यवस्थित वेळ द्यायला पाहिजे. ताई, तू काय सांगते? मला असं वाटतं की फॅमिलीचा सपोर्ट ही एक नो डाऊट खूप
खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. मग ते आणि मुलींच्या बाबतीत कसं होतं की सिच्युएशन्स खूप बदलत जातात. आधी ती फक्त मुलगी असते, मग ती आई होते, नाही मग ती बायको होते, मग ती सून होते, मग ती आई होते. सो कंटिन्युअस रोल चेंज होतात, पण म्हणून तुमचा प्रिव्हियस रोल संपलेला नसतो. म्हणजे आज मी बायको आहे, सून आहे, आई आहे, पण माझं मुलगी बहीण आणि हा रोल पण चालूच आहे. सो दॅट रोल्स ॲड होत जातात. प्लस तुमचं करिअर आहे, तुम्हाला स्वतःचं नाव स्थापित करायचं आहे. तर ह्या सगळ्यामध्ये एक फॅमिलीचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. आणि प्लस मी म्हणाली तसं की स्वतःवरती फोकस करा. म्हणजे हे मी खूप लेट शिकले की आधी स्वतःला प्रायोरिटी द्या. म्हणजे सेल्फिश व्हा असं नाही. पण महिलांच्या बाबतीत काय होतं ना, आपण सगळ्यांची काळजी घेतो आणि ह्याच्यामध्ये ना प्रत्येकजण स्वतःची काळजी घ्यायचं विसरतं. आणि म्हणून आता मी माझ्या आजूबाजूच्या जेवढ्या फिमेल्स बघते ना, दे आर नॉट व्हेरी हॅपी. कारण की मग तुम्ही सारखं समोरच्याकडेच बघताय स्वतःची काळजी घेण्यासाठी. सो आधी स्वतःची काळजी घ्या, स्वतः खुश राहा, स्वतः हेल्दी राहा, म्हणजे मग तुम्ही सगळ्यांची छान काळजी आपोआप घेऊ शकता. बरोबर. नो एक्सपेक्टेशन. नाही, नो एक्सपेक्टेशन. एक्सपेक्टेशन शिवाय कसं चालेल? अपेक्षा सगळ्यात महत्वाची. अपेक्षा आहे म्हणून नातं आहे. आपण खुश राहिलो, आपण समोरच्याला जास्त खुश पण हॅपीली करतो गोष्टी आपण. पण तुम्ही जर फक्त समोरच्याला खुश ठेवायला गेला तर मग तुम्ही दुःखी राहता. त्यावेळेस हे तसंच होतं. आजच्या जनरेशन म्हणजे आता जसं ताई तू बोलली मिलेनियर्स, जेनझी वगैरे, तर ह्या जेनझीला आपण काय संदेश द्याल? कसं काम केलं पाहिजे? खूपच डिफिकल्ट आहे, कारण मला नाही वाटत आम्ही सल्ले, म्हणजे मी काय खूप मोठी आहे असं नाहीये, बट नो ॲडवाइस. हँडल सिच्युएशन. म्हणजे आजच्या ज्या मुली आहेत त्या अर्थात खूप पुढे आहेत. त्यांना ऑलरेडी दे आर स्मार्ट. व्हेरी स्मार्ट. म्हणजे माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. म्हणजे आजचा एक छोटा एक्सपिरियन्स सांगते मी. तो कारच्या ह्याच्यात गेला, कार्स न्यू बघायला म्हणून शोरूममध्ये गेला. तिकडे गेला, त्यांनी कार ओपन करून बघितली. 5 वर्षाचा तो. त्यांना जाऊन सांगतो मला कार कीज द्या, मी कार बघतो. मध्ये जाऊन त्यांनी प्रॉपर कार वगैरे बघितली. आता हे तर त्याला कोणी सांगितलं नसेल की तू जा, तू बघ, की तू कर. नाही, ते त्याने त्याच्या डोक्याने केलं. दे आर लिटरली व्हेरी स्मार्ट. म्हणजे तो 5चा आहे, त्याच्यापेक्षा मोठे जरी असले तरी पण त्यांना असं खूप काही सांगायची गरज आहे असं मला नाही वाटत. पण जेन झी बरोबर मला असं वाटतं, माझी मुलगी जेन झी कॅटेगरीमध्ये येते, तर मला असं वाटतं त्यांना ना सगळं माहिती आहे. दे आर व्हेरी इंटेलिजंट. पण जसं आपण मगाशी म्हटलं ना, त्यांना स्ट्रेस घेण्याची त्यांची कपॅसिटी आहे ना, ही खूप कमी आहे. तर मला असं वाटतं की, आणि ते ना पटकन सोडून देतात. म्हणजे त्यांना एखाद्या गोष्टीत जर डिफिकल्टी वाटली तर त्याच्यावरती अजून काम करायच्या ऐवजी ते म्हणतात जाऊ द्या ना, आपण दुसरं काहीतरी बघू. मला असं वाटतं की तुम्ही बघा, पण तुम्ही जे करत होतात ते सोडू नका, त्याच्यावरची मेहनत सोडू नका. त्यांना थोडासा मेहनतीचा प्रॉब्लेम आहे. फेमिनिझम या शब्दाबद्दल ताई तू काय सांगू शकशील? माझ्या दृष्टीने फेमिनिझम हा जो शब्द आहे हा थोडासा मिसअंडरस्टूड झाला आहे लोकांना. मला असं वाटतं की म्हणजे माझ्या दृष्टीने जेव्हा मी विचार करते फेमिनिझम ह्या शब्दाचा, तर फॉर मी फेमिनिझम इज इक्वॅलिटी इन अपॉर्च्युनिटी. जसं प्रियंका चोपडाच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ती म्हणाली की we don't want to be 250 pounds and remove our clothes in front of 100 people. No, that is not we want when we say equality in opportunity. Equality in opportunity म्हणजे काय आहे की एक 45-50 वर्षाचा माणूस आहे जो एका कंपनीचा CEO आहे आणि तो त्याचं काम व्यवस्थित करतोय, तर लोकांना काही प्रॉब्लेम नाही आहे ना. मग तोच पर्स्पेक्टिव्ह एका बाईसाठी पण ठेवा की जर ती 45-50 वर्षाची आहे, ती एखाद्या कंपनीची CEO आहे, किंवा आता जसं वृषाली आहे की ती बिल्डर आहे, तर तिला नका विचारू की मग साईटवरती तुला कोणी त्रास देतं का, आणि मग नको ना, ती शी इज टेकिंग केअर ऑफ इट. मी डान्सर आहे, मला नका विचारू मग तू रात्री कशी जाते. तुम्ही एका म्युझिशियनला विचारता का की तू रात्रीच्या ट्रेननी कशी जाते? नाही. सो मला नका विचारू की मग तू घर आणि हे सांभाळतेस का, मग तुझे मुलं घरी कशी जेवतात. वी आर टेकिंग केअर ऑफ आवर किड्स.
आणि आम्हाला माहिती आहे काय करायचं आहे ते. आणि दुसरं मला असं वाटतं की ह्या फेमिनिझमच्या थोड्याशा गोंधळामुळे ना स्त्रियांमधलं पुरुषत्व खूप वाढतंय. तर आपल्याकडे पुरुष आहेत, बरोबर. आपण आपलं स्त्रीत्व जपणं खूप गरजेचं आहे. आणि परत मी सांगते की ह्याच्यावरती थोडासा कदाचित बवाल होऊ शकतो, पण जेव्हा मी म्हणते स्त्रीत्व तर त्याचं माझं त्या पण शब्दामागचं हे असं आहे की मी माझ्याबद्दल सांगते की मी जर आजारी आहे तर मी माझ्या आईला फोन करते आजही, कारण मला आई पाहिजे तेव्हा. जर मी घाबरली आहे मी माझ्या बाबांना सांगेन, पण जर इफ आय मीन पेन, मला जर कोणीतरी कुशीत घ्यायला हवं आहे तर मला माझी आई पाहिजे. का बरं पाहिजे? कारण तो जो मातृत्वाचा ओलावा आहे तो आईकडनंच येणार आहे, तो तुम्हाला दुसरीकडनं कुठून येणारच नाही आहे. सो ते थोड्याशा त्या ज्या भावना आहेत ना त्या जपा. म्हणजे फेमिनिझमच्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की हे कुठेतरी जर हलत असेल तर ते प्रत्येकाने थोडंसं एकदा विचार करायला मातृत्व हे पाहिजे. फक्त स्त्रीमध्येच आहे हां, आणि ते थोडंसं ते जपायला पाहिजे प्रत्येक स्त्रीनी. आणि हल्ली म्हणजे मी खूप प्राऊड आहे, माझ्याकडच्या सगळ्या स्टुडंट्स त्या त्यांच्या पायावर उभ्या आहेत, त्या फायनान्शियली इंडिपेंडंट आहेत, त्यांचे विचार स्ट्रॉंग आहेत, प्रत्येकीला ड्राईव्ह करता येतं, मग 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो. आज तुम्ही बघाल तर स्त्री प्रत्येक ठिकाणी दिसेल तुम्हाला, म्हणजे किचनपासून तर फायटर जेटपर्यंत प्रत्येक ठिकाणी ती आहे. आता ह्याच्यापेक्षा तुम्ही अजून काय तुम्हाला प्रूफ करणार? आणि तुम्हाला गरजच नाही आहे ना. काय होतंय, सारखं 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 हा फेमिनिझम वर्ड घेऊन 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 आपण एक म्हणतो ना आपण उकसवतोय. गरज नाही आहे, आपण प्रूफ केलंय अँड वी आर डुईंग ग्रेट. रादर मला तर वाटतं की आपण थांबूयात आणि लेट मेन प्रूफ की ते काय काय करू शकतात. कशाला सारखं ते फेमिनिझम नाही, मला वाटतं दुसरा टर्म यायला पाहिजे आता ऍक्च्युअली त्यांच्यासाठी. नाव इट्स देअर टर्न. तुम्ही प्रूफ करा की तुम्ही काय काय करू शकता. आम्ही तर केलं ना, आता अजून किती करू? आणि परत 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 तेच तेच बोलून अजून अजून अच्छा माझं अजून प्रूफ करायचं राहिले. नाही बाळा, आपलं झालंय, आता बसा शांत, अब उनकी बारी आहे. मॅडम, वर्क लाईफ आणि कुटुंब ह्याच्यात तुम्ही कसं मॅनेजमेंट करतात? वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की तुम्ही सगळ्या गोष्टींना वेळ द्या. वर्कला पण जेवढं देता तेवढं फॅमिलीला द्या, हेल्थला द्या. तर त्याच्यामध्येच मी तुम्हाला सांगेल की मला जेवढा आनंद एखादी डील क्रॅक करून होतो तेवढाच आनंद मला माझ्या मुलासोबत खेळण्यात पण होतो. तर तो जो बॅलन्स आहे ते आपल्याला मेंटेन करता यायला पाहिजे. तेवढा वेळ आपण प्रॉपरली मॅनेज करू शकतो. वी आर लेडीज, वी कॅन डू एव्हरीथिंग, राईट? सो पूर्णपणे मॅनेज करून, घर सांभाळून मी सगळं करते, घरीसुद्धा सगळं करते, ऑफिसमध्ये सुद्धा सगळं करते. तर ते सगळं प्रॉपरली अरेंज करून की आज मला दिवसा काय करायचं आहे ते सकाळीच प्लॅनिंग करून मग तसं टाईम शेड्यूल बनवून मग तसं जर केलं तर ते खूप इझी पडतं मला. तसं सगळ्यात जणी करू शकतो आपण. हो. आणि प्रत्येकाने थोडं 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 काम कुठे ना कुठेतरी केलं पाहिजे, कारण की आपल्याला छान वाटतं, आपल्याला थोडं इंडिपेंडंट फील येतो की बाहेर सोशल होता येतं, 4 जणी मिळतात, 4 लोक मिळतात, विचारांची देवाणघेवाण होते. या गोष्टीतनं आपण नवीन गोष्ट शिकतो. रोज एखादी गोष्ट आपण शिकलो ना तरी सुद्धा आपल्याला फ्युचरसाठी ते नेहमीच हेल्पफुल असतं. अगदी बरोबर, 100%. हो, नक्कीच. ह्या प्रेरणादायी विचारांमधून आपण एकच शिकतोय की प्रत्येक महिलेला योग्य पाठिंबा, योग्य संधी, योग्य शिक्षण मिळालं ती तिचे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल. आणि आपण यातनं एक समाज घडू जेणेकरून प्रत्येक स्त्रीला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समानता, सन्मान आणि सुरक्षितता मिळेल. धन्यवाद.